राकादेवी वाडीवर नाग्या कातकरी यांचा हुतात्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा। वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत आणि आदिवासींच्या वतीने 94वा हुतात्मा दिन साजरा झाला। 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या गौरवशाली चिरनेर जंगल सत्याग्रह लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा हुतात्मा दिन चिरनेर राकादेवी माळरानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, वनवासी कल्याण आश्रमाचे तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर, श्रीमती मीरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, वनवासी कल्याण आश्रम जिल्हाध्यक्ष अविनाश म्हात्रे उपस्थित होते। चिरनेर जंगल सत्याग्रहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजाच्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी या वीराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील एकूण 8 शूरवीरांनी आपले प्राण पणाला लावून जुलमी इंग्रज सत्तेविरोधात 25 सप्टेंबरचा लढा दिला आहे। त्यामध्ये आदिवासी समाजाचे नाग्या कातकरी यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली। त्यांचा सार्थ अभिमान सर्वांना असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते जनजाती समाजाच्या यावर्षी 10वी, 12वी, 15वी पास झालेल्या गुणवंत जनजाती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या अनेक वर्ष कार्य करत असलेल्या जनजाती बांधवांचे सत्कार करण्यात आले। तसेच 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, उरण तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, संलग्न CDA-RD यांच्या वतीने 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा शिबिर, औषधे सेवन मार्गदर्शन करण्यात आले। तसेच उपस्थितांना कृमीनाशक गोळ्या वाटप केल्या आणि औषध सेवन याविषयी माहिती दिली गेली। यावेळी वनवासी कल्याण आश्रम जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे, जिल्हा सचिव रवींद्र पाटील, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश शहा, फार्मासिस्ट विजय घाडगे, फार्मासिस्ट सुरेश भाई शहा, फार्मासिस्ट सुरेश कुमार चौधरी, फार्मासिस्ट मनोज ठाकूर, फार्मासिस्ट उमाकांत पानसरे, बाळू घालवत, राजेश्वर घालवत, विश्वनाथ पाटील, संदेश आतपडकर, मदन गिरी, अभिनय पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते। जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यांवरील जनजाती बांधवांचे पारंपरिक नाचाचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी नाग्या कातकरी यांच्या नावाचा जयघोष करत शेकडोंच्या संख्येने कोकण प्रांतातील आदिवासी महिलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या। हुतात्म्यांच्या स्मृती जाग्या राहाव्या, नव्या पिढीला त्यांचे महत्त्व आत्मसात व्हावे यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबरला शासनाच्या वतीने उरण पोलिसांच्या मार्फत बंदुकीच्या 3 फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते। तर संपूर्ण कोकण प्रांतातून आलेल्या आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करून मान्यवरांना व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी उरण, पनवेल, पेण, अलिबाग तालुक्यासह रायगड, ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव व महिलांनी मोठी उपस्थिती दाखवून आदिवासी समाजाची एकजूट दाखवली आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर, उरण।